श्रावण सुरू होण्याआधीच्या सर्वांच्या लक्षात असणारा एक विशेष दिवस म्हणजे गटारी अमावस्या होय. याच अमावस्येला दर्श अमावस्या किंवा सोमवती अमावस्या असे म्हणतात. हा दिवस म्हणजे मज्जा मस्ती आणि भरपेट मांसाहार असेच बऱ्याच जणांना माहिती आहे. गटारी अमावस्या ही गतहारी अमावस्या असून या नावामागेच या अमावस्येचे मूळ कारण आहेत. गटारी नाही, गतहारी अमावस्या. श्रावणाआधी येणाऱ्या अमावस्येला गतहारी अमावस्या असेच नाव आहे. गतहार हा शब्दच मुळात गत आणि आहार या दोन शब्दांपासून बनलेला आहे. गत याचा अर्थ इथे गेलेला किंवा त्यागलेला असा घेऊन त्यागलेला आहार कालांतराने गतहारीचा अपभ्रंश होत सध्या या अमावस्येचे नाव गटारी अमावस्या असे झाले आहे. का साजरी केली जाते गतहारी अमावस्या? श्रावणात मद्य मांसाहार अशा गोष्टी वर्ज्य असल्याने त्यांचा आपण या काळात त्याग करतो. त्यामुळे जे पुढे त्यागायचे आहे अशा गोष्टींसाठी हा दिवस म्हणून गतहारी अमावस्या साजरी केली जाते. श्रावणात का वर्ज्य असतो मांसाहार? खरं तर हिंदू संस्कृतीमध्ये अनेक सणांचा वारसा जपला जातो. चंद्रमासाप्रमाणे 12 महिन्यांमध्ये वेगवेगळे सण हिंदू संस्कृतीमध्ये आनंदाने साजरे केले जातात. त्यामागची शास्त्रीय कारणेही आहेत. असंच एक शास्त्रीय कारण आहे ज्यामुळे श्रावणात मांसाहार वर्ज्य असतो. या ढगाळ आणि दमट दिवसांमध्ये आपल्या पोटाची पचनशक्ती कमी झालेली असते. त्यात साधं खाणं पचवणंसुद्धा कठीण होऊन जात असतं. तर मांस, मासे वगैरे गोष्टी पचण्यास मुळातच अधिक कठीण असतात. त्यामुळे अशा दिवसांमध्ये मांसाहार न करणं शास्त्रीयदृष्ट्या योग्य असतं. त्याचबरोबर श्रावणाच्या महिन्यात अनेक व्रत वैकल्ये केले जातात. देवाची मनोभावे उपासना केली जाते. त्यावेळी आपले मन शुद्ध आणि सात्विक राहावे यासाठी देखील या काळात मांसाहार वर्ज्य मानला जातो. याच अमावस्येला म्हणतात दीप अमावस्या. गतहारी अमावस्या या दिवशी दीपपूजनाला देखील विशेष महत्त्व असते. पुढचा येणारा काळ हा व्रत वैकल्ये, सण, उत्सव यांचा असल्याने घरातील दिवे स्वच्छ करून ठेवणे गरजेचे असते. तसेच या दिव्यांच्या प्रकाशाने आपल्या जीवनातील समस्यारूपी अंधकार दूर लोटण्यास मदत होते. याच कारणामुळे महाराष्ट्रात गतहारी अमावस्येला दीप अमावस्या असेही म्हणतात. तर तुम्हाला काय वाटते? असे या पवित्र अमावस्येला खरंच मांसाहार करणे योग्य आहे का? कमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि अशाच धार्मिक आध्यात्मिक व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.